नमस्कार, मी सारिका कन्वास किचन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण इथे बनवणार आहोत कमी तेलकट असा ब्रेड पकोडा। तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला ब्रेड पकोडा बनवला आहे। अजिबात तेलकट नाही, आतलं सारण सुद्धा भरपूर असं भरलेलं आहे। त्यासोबतच परफेक्ट अशी चटपटीत हिरवी चटणीसुद्धा आपण इथे बनवणार आहोत। आता आपण आतलं सारण बनवायला घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करून त्यामध्येच 1 चमचा जिरा आणि 1 चमचा क्रश करून घेतलेले धने टाकून व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। त्यामध्ये 3 ठेचून घेतलेल्या मिरची मी इथे टाकते। तुम्ही इथे मिरचीचे तुकडे वापरलेत तरीसुद्धा चालेल। त्यामध्येच 1 चमचा मिरची पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा राजिन्याची पावडर आपण यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घेऊयात। त्यामध्येच आता आपण हातावरती क्रश करून कसुरी मेथी टाकून घेऊया। कसुरी मेथीने आपला ब्रेड पकोडा चवीला छान होतो। चवीपुरता आता मी इथे मीठ टाकते आणि थोडा मी इथे काळा मीठसुद्धा टाकणार आहे। हे व्यवस्थित असं परतून घेऊया। तसं परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण बटाटा हाताने मॅश करून टाकूयात। इथे सगळे बटाटे मी मॅश करून टाकलेत। तर हे आपण सगळे एकजीव करून घेऊया। तुम्ही इथे बघा मस्त असं आपलं आतलं सारण इथे एकजीव झालेलं आहे। मस्त असा आपला आलू मसाला तयार आहे। त्यामध्येच आता मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर टाकून पुन्हा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही इथे चाट मसालासुद्धा टाकू शकता किंवा आमचूर पावडर टाकली तरीसुद्धा चालेल, पण मी इथे अर्धा लिंबू टाकते म्हणजे आपला आलू मसाला मस्त असा चटपटीत होतो। आता हे सारण थंड होईपर्यंत आपण चटणी करून घेऊया। चटणीसाठी 1 मूठ कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि चटणी चटपटीत करण्यासाठी मी इथे आलू शेव टाकते। तुम्ही इथे बघा आलू शेवने आपली ही चटणी मस्त चटपटीत अशी होते। तुमच्याकडे जर ही आलू शेव नसेल तर तुम्ही 1 चमचा डाळ्या वापरल्यात तरीसुद्धा चालेल। चवीपुरता मीठ वापरताना थोडं बेतानेच वापरा, कारण आपल्या शेवमध्ये सुद्धा मीठ असतं। आणि अर्धा लिंबू मी इथे पिळून घेते आणि 2 ते 3 चमचे मी थंड पाणी ह्यामध्ये टाकते, म्हणजे आपली चटणी अजिबात काळी पडत नाही आणि चटणी करताना अगदी पातळ चटणी नाही करायची। आपण बेसनाचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे बेसन घेतलं आहे। त्यामध्येच अर्धा चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा ओवा टाकून घेते। सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी टाकायचं। पाणी टाकताना थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी आपण इथे नाही टाकणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून आपण हा व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं। तुम्ही इथे बघा अजिबात पातळ आणि खूप जाड असं मिश्रण नाही आहे। त्यामध्ये आता आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत। इथे सोडा न टाकता बेकिंग पावडर टाकल्यामुळे आपलं हे पकोडे अजिबात तेलकट होत नाहीत। आता इथे आपलं सारण तयार आहे। इथे टोमॅटो केचप मी घेतला आहे आणि चटणीसुद्धा तयार आहे। इथे मी 2 ब्रेड घेतलेत। आता एका ब्रेडला आपण भरपूर अशी हिरवी चटणी लावून घ्यायची। तुम्ही इथे बघा आपल्या चटणीमुळे ब्रेड पकोडा चवीला एकदम मस्त लागतं। दुसऱ्या ब्रेडला आपण भरपूर असा टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर दोन्ही ब्रेडला तुम्ही चटणी लावलीत तरीसुद्धा चालेल। आलू मसालासुद्धा इथे थंड झाला आहे। भरपूर असा आपण त्यामध्ये आता आलू मसाला भरून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघा भरपूर असा मी इथे सारण भरून घेते आहे। आता आपण जेवढा ह्याच्यामध्ये आलू मसाला भरून घेऊ तेवढा आपला ब्रेड पकोडा चवीला छान लागतो। असं थोडंसं दाबून इथे आपण आलू मसाला भरून घ्यायचं आहे आणि दुसरी स्लाईस आपण त्यावरती ठेवून थोडंसं दाबून घ्यायचं आणि सुरीने आपण मध्ये कट मारायची। तुम्ही इथे बघा मस्त आणि भरपूर असं सारण मी इथे भरून घेतलं आहे। आता ब्रेडचे स्लाईस आपण पिठात चांगले डीप करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपलं हे पीठ अजिबात जाड आणि पातळ नसल्यामुळे व्यवस्थित असं कोटिंग झालं आहे। ते मी आता तेलामध्ये सोडून घेतलेत। आपलं तेल व्यवस्थित असं गरम असावं। तेल जर गरम नसेल तर हे पकोडे खूपच तेल पितात आणि पकोडे आपले तेलकट होतात। आता तुम्हाला इथे बघा मस्त असे आपले पकोडे तयार झालेत। तुम्हाला मी ते कट करून दाखवते। अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि भरपूर असं सारणसुद्धा आहेत। हे गरमागरम पकोडे टोमॅटो केचप आणि चटणीसोबत छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।